राष्ट्रवादीचं विलीनीकरण झाल्यानंतर पक्षाचं नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय झाला होता, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलाय। पक्षाच्या साप्ताहिकातून हा गौप्यस्फोट त्यांनी केलाय। त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटलंय। शशिकांत शिंदेंनी काय दावा केलाय पाहूया। अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या, खोटे नाटे षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजितदादा राष्ट्रवादीतून बाहेर पडले। अजितदादांना वेगळा गट स्थापन करावा लागला। त्याची आपल्याला कल्पना आणि जाणीव आहे। झालेली चूक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचारानं दादा गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून कामाला लागले होते। दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण करायचं असा निर्धार करून ते जयंत पाटील, पवारसाहेब आणि आमच्याशी बोलत होते। महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत त्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती घडवून आणली होती। स्वतः हिरिरीनं प्रचाराची आघाडी सांभाळत होते। 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं असा निर्णय माननीय पवार साहेबांच्या उपस्थितीत झाला। विलीनीकरणानंतर राष्ट्रवादीची धुरा अजितदादांकडे सोपवण्याचा निर्णय देखील साहेबांसह सर्व नेत्यांनी मान्य केला। कार्यकर्त्यांची तर तीच अपेक्षा होती, त्यासाठी ते आग्रही होते। पण काळानं घाला घातला। दादांचे दोन्ही पक्ष एकत्र आणण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं। आता आपली सर्वांची जबाबदारी आहे हे दोन्ही पक्ष एक करण्याची। दरम्यान यावरच दोन्ही पक्षातील नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। या संदर्भामध्ये प्रदेश अध्यक्षांनी भूमिका मांडलेली आहे। आता जसं देशमुख यांनी म्हटलंय तर माजी आमदार बेनके यांनी देखील यावरती प्रतिक्रिया दिली आहे। आमदार मुश्रीफ हे देखील या संदर्भामध्ये व्यक्त झालेत। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार का आता प्रश्न समोर आलाय। शशिकांत शिंदे हे दावा करतायत ते योग्य आहे, परंतु दुसरीकडनं मात्र सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल हे सातत्यानं वारंवार भूमिका मांडतात की विलीनीकरणाच्या संदर्भात कोणतीच चर्चा ही झालेली नव्हती। ठीक आहे, शशिकांत शिंदे हे आमच्या पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आपली भूमिका मांडली आहे। आता आम्ही सगळे एकत्र राहिलं पाहिजे अशी सगळ्यांची भावना होती। पण आज आम्ही जेव्हा मिटिंगला आलो तेव्हा वहिनींना पण हे सांगितलं की आम्हाला एकत्र आम्ही राहणार आहे आणि एकत्रच पुढं वाटचाल करणार आहे। इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे पण तालुकाध्यक्ष होते, जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पण तालुकाध्यक्ष होते आणि दोन्ही प्रमुख सगळे नेते होते। म्हणजे अर्थात ते सगळेच पवार साहेबांनी दादांचे आणि आम्ही असं लढलोय। आम्ही पुढं जुन्नर तालुक्यामध्ये एकच राहणार। आता विलीनीकरणाचा मुद्दा मी अनेक वेळा मांडलेला आहे की अजितदादा हे चर्चा करत होते। राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही नेता त्या चर्चेत नव्हता, त्यामुळं त्यांची चर्चा झाली नाही असा काय आमचा दावा नाही। आता सवाल काय की दादा गेल्यानंतर जी परिस्थिती बदललेली आहे, आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल। त्यांचे याबद्दल मत काय आहे ते बघावं लागेल। त्याशिवाय आता सुनेत्रा वहिनी आणि त्यांचं कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता ह्या पक्षामध्ये होईल।